तर भीतीचं माझ्या लाईफमध्ये खूप मोठं रिलेशन आहे. म्हणजे कसं की 2019 पासून मी इंडियन मार्केट करत होतो, खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये होतो. तेव्हा ना तो फॅमिलीने विचारलं की नाही, समाजाने, मित्र वगैरे कोणी, लाईफ चांगली होती, एक लक्झरी लाईफ होती, चांगलंच काही चालत होतं. पण 2022 मध्ये असा एक फॉल आला की 2022 डिसेंबरमध्ये मला शेअर मार्केटमध्ये थोडंसं नुकसान झालं. म्हणजे 2 दिवसांमध्येच नाही करता 3-3.5 लाख रुपयाचं नुकसान झालं मार्केटच्या मुळे. तर त्यामुळे थोडं नुकसान झालं, मी फायनान्शियली थोडं डाऊन झालो. कारण की माझं जे बॅलन्स मी थोडं करून 10,000-5,000 स्टार्टअप केलं होतं, ते नाही पोर्टफोलिओ मी 2,80,000 रुपये माझा स्वतःचा पोर्टफोलिओ नेला शेअर वगैरे परचेस करून ना. आणि इतर माझं बॅलन्स होतं ते चांगलं झालेलं. पण ते नुकसानामुळे काय झालं, मी माझे घेतलेले शेअर सगळे विकून टाकले. कारण का मला घरी जी मी लाईफ त्या एन्जॉय करत होतो त्याच्यामुळे सवय लागली होती की बाबा खर्च वगैरे करणं जे काय, आणि मी काही म्हणजे फ्लॅट घेतला वगैरे, गाडी वगैरे घेतली, त्याची EMI वगैरे सगळं होतं, बर्डन होतं. पण ते सगळं भरून काढण्यासाठी आता माझी इन्कम कमी झालेली आहे, मार्केटमध्ये पैसा राहिलेला नाही माझं वाटतं. तर मी घरी सांगू शकत नाही, फॅमिलीला सांगू शकत नाही की मला मार्केटमध्ये नुकसान झालंय. ती मनामध्ये भीती होती. मग त्यासाठी मी कर्ज घेतलं मार्केटमध्ये कुठेतरी रिकव्हर करण्यासाठी. तर माझ्यामध्ये म्हणजे एक हे आलं तर मी जिथं मी रिकव्हर करेल असं करून. पण ते एकावर एक असं ते सक्सेस झालं नाही. नुकसानावर नुकसान. त्या दरम्यान आपलं युक्रेनचं आणि ह्याचं युद्ध चालू होतं, त्या दरम्यान म्हणजे प्रिडिक्शन करू शकलो नाही आणि खूप मला लॉसेस झाला. आणि ती भीती म्हणजे फॅमिलीला कळल्यानंतर मी EMI भरू शकत नाही, क्रेडिट कार्डवरनं बरेचसे पैसे उचलले, असं तसं करून मी भीती पायी मी कर्जाच्या ह्याच्यावर जाळ्यात अडकलो गेलो सर. अजूनही त्याच्यामध्ये आपण हळूहळू मी त्यातून स्टेबल होतोय. मग तेव्हा लर्निंग पावरचा प्लॅटफॉर्म भेटला, तर पुन्हा मी ऍक्च्युली या फील्डमध्ये क्षेत्रामध्ये बाहेरच झालो होतो. पण एक कुठेतरी मला आशा निर्माण झाली की बाबा हे एक इकडं आपण काहीतरी टीचिंग, कारण त्या टायमाला सर ऍक्च्युली ऍडवायझरी, कॉल, टिप्स या सगळ्या गोष्टी मी शिक्षणाकडे लक्ष नव्हतं, म्हणजे शिकण्याकडे जास्ती भर दिली नव्हती. कोणाच्या तरी ह्याच्यावरनं मला हे नुकसान झालं. पण ती भीती माझ्या मनामध्ये फॅमिलीला कळल्यावर काय माझं मी असं नुकसान झालंय, त्या भीतीमुळे आज मी कमसे कम 10 ते 12 लाखच्या नुकसानामध्ये गेलो होतो. हे भीतीचं माझ्या प्रॅक्टिकल अनुभव आहे. अजूनही मी त्या भीतीमध्ये आहेच. राईट विराज, गॉट इट. म्हणून अजूनही हे कळल्यानंतर मी मागे फॅमिलीला मी विश्वासात घेतलं, कुठेतरी मी ऍडवायझरी घेतली. तसं मी युट्यूबवरती बघितलं होतं की तुम्ही असं फायनान्शियली प्रॉब्लेममध्ये असाल आणि मल्टिपल लोन्स किंवा PL ज्या म्हणतात त्याला, क्रेडिट कार्ड वगैरे ते, तर तुम्ही त्यांना कसे बाहेर पडू शकता. तर पहिला त्यांनी मला ऍडवायझरी सांगितलं, पहिला तुम्ही तुमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना सगळं सांगून टाका. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे भीती आहे ना, तो अजून तुम्ही कर्जात जाणार नाही म्हणतो. राईट. म्हणून तुम्ही पहिला तुमच्या फॅमिलीला जवळचे वाईफ, तुमची मुलगा, आई वगैरे जे काही तुमच्या सोबत असतील त्यांना घ्या आणि सांगा तुमच्या सोबत काय घडलेलं आहे. मग तुम्हाला एक त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी शक्ती निर्माण, म्हणजे ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमला म्हणजे फेस करायला त्यांना बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. कारण की अशा कंडिशनमध्ये लोक बरेचसे डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत आणि सुसाईड वगैरे बरेचसे म्हणजे लोकांना झालेलं आहे. तर त्या वेळेमुळे मी पहिला म्हणून आपल्यापैकी कोणाही ह्याच्यामध्ये झालं असेल नुकसान मार्केटचा पार्ट आहे प्रॉफिट लॉस, बरोबर. तर तुमच्यासोबत पण सगळे घडलं असेल, जसे त्या सरांचं पण झालंय, 34 लाखचं नुकसान झालं, पण ते खूप डिप्रेशन मध्ये गेलेत. तर तुम्ही पण आपल्या फॅमिली विश्वासात घेऊन आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. शिकण्यापाठीमागे भर द्या आणि लर्निंग पॉवरचा एक प्लॅटफॉर्म मला भेटला आहे का, तो शिकण्यापाठी आपल्याला खूप मोठे म्हणजे प्रत्येक क्षणी उभा राहिलेला आहे. आणि जसं म्हात्रे सरांचं आणि जेवढे पण आपले ऍडमिन वगैरे सगळ्यांचा जो सपोर्ट आहे ना, तसं या जगामध्ये कुठेही भेटत नाही, कुठेच नाहीये. फिजिकली कुठेच नाही, कुठल्याही मार्केट असू द्या सर, एवढा सपोर्ट कोणीच करत नाहीये सर. नुकसान जरी जाऊ द्या. मला माहिती का, ज्या टायमाला माझ्यासोबत एक वेगळं डिपॉझिट झालं होतं, म्हणजे ह्या खिशात पैसे टाकण्याऐवजी ह्या खिशात टाकलं होतं, तर दुसरी कंपनी मला भरपाई करून दिली होती. म्हणजे एवढं आज मी वर्ल्ड मध्ये बोलतो ना, आज पण त्या गोष्टीसाठी मी टिकून या लोकांना बोलतो, गॅरंटेड आहे की ह्या क्षेत्रातनं आणि ह्या प्लॅटफॉर्म मध्ये लर्निंग पॉवरच्या. मग तुमचं मला कुठला पण ब्रोकर असू दे किंवा कुठलाही वेळी हे असू दे, कोणी तुमची जबाबदारी घेत नाहीये. लर्निंग पॉवर एक जगामध्ये आहे की ती जबाबदारी घेते सर.